निश्चित आम्ही याची भरपाई मागणार आहोत, कारण या प्रकरणात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी घडली आहे की हमीद दाभोळकरनी एक ह्याच्यामध्ये जबानी दिली होती या प्रकरणात। पहिल्याच दिवशी डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर जेव्हा पुणे पोलिसांनी त्यांची जबानी घेतली की सनातन संस्था या हत्येच्या मागे, सनातन संस्थेकडनं डॉक्टर दाभोळकरांना तुमचा दुसरा गांधी करू अशा प्रकारच्या धमक्या दिल्या होत्या। आणि कोर्टामध्ये जेव्हा यांना पुरावे मागितले तेव्हा मला माहीत नाही कुठून ऐकलो होतं, मला आठवत नाही, आणि नंतर पुरावे द्या असं सांगितल्यानंतर माझ्याकडे असतील तर मी देईन अशा प्रकारची पळपुटी भाषा यांनी केली। यांनी फक्त मीडिया ट्रायल केली, आलं लक्षात का? आणि त्याच्यामुळे त्यांनी जी स्टेटमेंट दिलेले आहेत त्या सगळ्यांनी आम्ही ड्राफ्ट कोर्टाच्या रेकॉर्डवर आणले आणि आम्ही नुकसान भरपाईसाठी या निकालानंतर, या निकालाच्या न्यायाची परतच आम्हाला हवी होती, आता आमचा मार्ग मोकळा झाला आहे, आम्ही ह्यांच्यापर्यंत नुकसान भरपाईची याचिका करत आहोत। हे पहा, निर्दोष ठरवायसाठी प्रयत्न करणं हे आमच्या हातात नसतं, हे हायकोर्टात जाण्याचा मार्ग असतो। संविधानिक देशामध्ये, न्यायव्यवस्थेमध्ये कुठल्याही व्यक्तीला समजा एखाद्या न्यायालयाने शिक्षा दिली तर त्याच्या वरच्या न्यायालयात जाता येतं, आणि आम्हाला खात्री आहे की हे वरच्या न्यायालयात जाऊन त्या संदर्भातलं आपलं निर्दोषत्व सिद्ध करतील, कारण ही केसच बोगस आहे, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे। आणि घनश्याम उपाध्यायांनी याचं उत्तर स्पष्टपणे दिलंय। हे पहा, हा आता पहा किती सुंदर प्रश्न आहे। याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही हिंदू धर्माचं काम करतो, हिंदू राष्ट्राचं काम करतो, सगळ्या हिंदू संघटना, हिंदुत्ववादी ते कुठेही काम करत असो ते आमचे आहेत, आम्ही आमचा भाव ठेवतो, त्यांच्याविषयीची वैचारिक भूमिका मांडणं ही आमची जबाबदारी आहे। आज वकील पुनाळेकर यांना, हे वकील आहेत, हिंदुत्ववाद्यांचे खटले लढतात, आम्ही तेव्हा ज्यांना अटक झाली तेव्हा आम्ही त्यांच्या बाजूने उभे झालो, त्यांच्याविषयीची भूमिका मांडली। जेव्हा जेव्हा हिंदुत्ववाद्यांवर आघात होतात तेव्हा आम्ही उभे झालेलो आहोत, लक्षात घ्या। अगदी आसाराम बापूजींवर आरोप झाले, आम्ही उभे झालो। आम्हाला माहिती आहे हिंदुत्वाच्या क्षेत्रात काम करायचं असेल तर आपल्याला त्यांच्या बाजूने लढलं पाहिजे, त्यांच्याविषयी बोललं पाहिजे, आणि कोर्टात लढण्याचं काम हे वकिलांचं असतं, ते वकिलात जाऊन जे न्यायालयात जाऊन लढण्याचं काय ते करतील। आज हिंदू विधिज्ञ परिषदेने तुम्हाला मी सांगतो या प्रकरणामध्ये, या काय अनेक हिंदुत्ववाद्यांच्या प्रकरणामध्ये स्वतःहून निशुल्क खटले लढवले आहेत, त्यामुळे पुढच्या प्रकरणात सुद्धा हिंदू विधिज्ञ परिषद या प्रकरणाची लढेल असं आम्हाला वाटतं, आणि या दृष्टिकोनातनं त्यांचं निर्दोषत्व हायकोर्टातनं ते सिद्ध करून घेतील असं आमची खात्री आहे। नाही, ह्याच्यामध्ये एक मला मी सांगतो, या सगळ्या प्रकरणामध्ये एक कम्युनिस्ट इकोसिस्टीम आहे, हे लक्षात घ्या। दाभोळकर परिवार हा एक कम्युनिस्ट इकोसिस्टीमचा भाग आहे, यांना डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येचं काही देणं घेणं नाहीये, यांना सनातन धर्म मिटवायचा आहे, लक्षात घ्या। कारण डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर त्याच दिवशी पकडले गेलेले आहेत खंडेलवाल नागोरी, मगाशी मी सांगितलं, त्यांच्याकडनं पिस्तूल मिळाली आहे, बॅलिस्टिक रिपोर्ट सिद्ध झालाय की ह्यांनीच हत्या केली आहे, त्यांना अटक करण्यात आली, मगाशी मी तेच सांगितलं ना। त्याच्यानंतर त्यांच्या चौकशीतनं 2 गोव्यातनं अटक झाल्या, मंगेश चौधरी आणि रसूल अन्सारी। पृथ्वीराज चव्हाणांनी ज्या इकोसिस्टीममधनं वक्तव्य दिलं की हिंदुत्ववाद्यांचा हात आहे, तर त्या थेरीला तो रसूल अन्सारी जुळत नव्हता, आणि म्हणून त्यांना क्लीन चिट दिली। कुठलं कारण दिलं? नो क्लेरिफिकेशन। कोर्टात सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं क्लेरिफिकेशन दिलं नाही की आम्ही खंडेलवाल नागोरीला का सोडत आहोत, आणि मग सनातनला गुंतवण्याचा खेळ सुरू झालाय 2016 पासून। लक्षात आलं तुम्हाला? निश्चित त्यांना भगवा आतंकवादी थेरी स्थापित करायची होती ना। ज्या अधिकाऱ्यांनी या केसेस रजिस्टर केल्या त्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे। येस, आम्ही तुम्हाला सांगू, या कोर्टामध्ये एक घटना घडलेली आहे की 1 एप्रिलला जो सीबीआयचा अधिकारी होता SR सिंग, त्याच्या विरुद्ध फर्जुरी चा गुन्हा, त्याच्याविषयी याचिका पुण्याच्या सीबीआय कोर्टात झालेली आहे। त्याच्यात विक्रम भावेचा जो मुद्दा होता, विक्रम भावे मगाशी आमचे साधक ज्यांना आठवत, त्याला त्यांनी दाखवलं की यांनी पुण्यात जाऊन रेकी केली होती असा दावा केला होता। प्रत्यक्षामध्ये 20 साक्षीदार या कोर्टामध्ये तपासले, त्याच्यात एकाही साक्षीदाराच्या बोलण्यात आलं नाही की यांनी रेकी केली होती। कुठल्याही त्याला फक्त 2 वर्ष कारावासात ठेवलं आणि नंतर कुठल्याही प्रकारचा त्याच्याविषयी पुरावा दाखवला नाही। खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं होतं विक्रम भावेला, का तर सनातनचा कुठे सहभाग दिसत नाही, मग गुंतवा त्याला। आणि अशा प्रकारे म्हणून फर्जुरीचा गुन्हा याचिका आम्ही केलेली आहे कोर्टात, आणि त्याचा आज न्यायालयात म्हणजे निकाल लागण्यापूर्वी आता ह्याचा हायकोर्टात त्याला जाऊन त्या SR सिंगला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे। अहो, तुम्हाला मी काय सांगितलं, मग अशी उत्तर काय दिलं?
लीगल टीम करेगी, उनके वकील करेंगे। दोषी असलेल्या व्यक्तींना तुम्ही वाचवणार आहात का? आम्ही वाचू शकतो का? आमची क्षमता आहे का? मला सांगा. लीगल टीम जी असते ना कुठल्याही केसमध्ये, जी लढत असते त्या व्यक्तीच्या बाजूनी, त्यांचे डिफेन्स लॉयर असतात, ते कोर्टात लढत असतात. एक आध्यात्मिक संस्था कुठे लढणार मला सांगा? मी तेच सांगतो, आमच्याही विक्रम भावेला अटक झाल्यानंतर सुद्धा आमची लीगल टीम लढली नाही, हे पहिले मी तुम्हाला स्पष्ट करतो. विक्रम भावेला सुद्धा, सनातनचा साधक आहे ना विक्रम भावे, त्याच्या सुद्धा साठी आम्ही लढलो नाही. हिंदू विधिज्ञ परिषद नावाचं एक वकिलांचं संघटन स्वतः लढतंय हे खटला, आणि हिंदुत्वाद्यांसाठी लढतंय, हे लक्षात ठेवा. कुठलीही आध्यात्मिक संस्था कोणाहीसाठी खटला लढू शकत नाही. काही लीगल टर्म एड करण्याचं काहीतरी काम असतं ना कोणाला, तर हे असंही कोणाला देता येत नाही. हा टेक्निकल मुद्दा आहे, लक्षात ठेवा. अहो इथे आहेत ना, अहो बसलेले आहेत ना वकील लीगल टीमचे, हे उत्तर देतील. देखिए बता दूं, तुमचा ना थोडासा अभ्यास करून या तुम्ही. सुनिए मैं आपको जवाब दे रहा हूँ, मैं आपको जवाब दे रहा हूँ. पहले आपने जो अभी सवाल किया था, नहीं सुनिए, मैं सनातन संस्था का मैं साधक नहीं हूँ. सुनिए हमारी बात सुनिए. मैं वकील किसी का भी मैटर वकील ले सकते हैं, किसी का भी ले सकते हैं मैटर. और मैं एक ऐसा वकील हूँ पूरे हिंदुस्तान में जहाँ भी हिंदूवादी विचारधारा का, हिंदूवादी या हिंदुओं को सताने का काम किया जा रहा है, न्याय का मतलब सहारा लेकर के, कोर्ट का, कानून का सहारा लेकर के, कोर्ट की चीज़ों को मिसयूज करके उस समय सत्ता में बैठे लोग अगर इस तरह फंसाने की कोशिश करते हैं, पूरे हिंदुस्तान में जाके हम काम करते हैं और करते रहेंगे. जहाँ तक आपने भी सवाल किया कि आपने जिसको वे सचिन, क्या नाम इसका, सचिन अंदुरे और शरद कलस्कर, इनको कोर्ट ने सजा दे दिया है, इनका जो है कि सजा इनका साबित स्टेब्लिश हो गया है, और आप उनको अपील करने के लिए जाते हो तो आप जो है कि ये गलत कर रहे हो. आपका ऐसा कहने का मतलब था. देखिए क्या होता है, बता दूंगा आपको. अपील करने का हर नागरिक को अधिकार होता है. लॉ में उसको एक राइट बनता है, उसको एक संवैधानिक उसका राइट है. समझ लीजिए, नीचे के कोर्ट से सुप्रीम कोर्ट तक हम जा सकते हैं. तो अगर हमारे हिसाब से अगर फैसला में हम संतुष्ट नहीं, जैसे आपने भी लोगों ने बताया, जैसे आज दाभोलकर फैमिली वो संतुष्ट नहीं हो फैसला, वो जाके अपील करने की बात कर रहे हैं, कर सकते हो. ऐसे हमको भी पूरा अधिकार है और हम अपील करेंगे. तो इसमें अपील हम करेंगे तो ऐसा नहीं कि हम कोई गलत काम कर रहे हैं, हमारा राइट बनता है, हम तो अपील करेंगे. इतना ही नहीं, अभी मैं आपको बता दूं, आज से कम संजू पुनार को जब बेल हुआ था उसी टाइम पे हमने डिस्चार्ज पिटीशन बना के रखा था और हाई कोर्ट का फुल फेज पिटीशन बना के रखा था कि उसी टाइम पे इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर के खिलाफ एक्शन लेने के लिए, प्रोसिक्यूट करने के लिए और इनको हर्जाना देने के लिए, कि संजीव कुमार लेगर जी ने उसको उस समय नहीं फाइल किया. क्योंकि हमारा विचार हुआ तो बोले उपाध्याय जी अगर हम इसको फाइल करते हैं तो अननेसेसरी ब्लेम होगा कि हम केस को ड्रैग करने की कोशिश कर रहे हैं. तो चूंकि हम निर्दोष हैं तो हम प्रोसिक्यूशन को, ट्रायल को हम फेस करेंगे. हम कोर्ट से जब हमको बरी हो जाएंगे, हमको पूरा भरोसा है, तब इस चीज़ को हम करेंगे. तो आज देखिए वो बात साबित हो गई, वो बरी हो गए हैं और हम उसके लिए हम जा करके हमारा उसके खिलाफ हम कोर्ट में जाएंगे, हम पिटीशन फाइल करेंगे, सूट फाइल करेंगे, हर्जाना क्लेम करेंगे. हम छोड़ने वाले नहीं हैं. अगर इस तरह से फंसाया जाएगा, किया जाएगा तो उसका हम काउंटर जरूर करेंगे, क्योंकि हम निर्दोष थे. एकीकडे तुम्ही सांगता की दाभोळकर हत्याकांडाशी तुमचा काहीही संबंध नाही. संबंध नसताना ज्यांच्यावरती दोषारोप सिद्ध झालेला आहे, ज्याला कोर्टाने दोषी ठरवलेला आहे, सबळ पुराव्यानिशी दोषी ठरवलेला आहे, अशा दोषी ठरलेल्या आरोपींना वाचवण्यासाठी तुम्ही वकील नेमणार आहात? नाही, आम्ही वकील नेमणार नाहीये. पहिले पुन्हा स्पष्ट करतो, वकील जो नेमला जातो तो जो आरोपी असतो त्याच्याकडनं नेमला जातो. कुठलीही संस्था त्यांना लीगल एड देऊ शकत नाही, लक्षात घ्या. पहिली कुठलाही व्यक्ती, आता विक्रम भावे समजा याच्यात आरोपी झालाय, सनातनचा साधक, तरी त्यांनी त्याचा स्वतःचा वकील लढला, म्हणजे हिंदुत्वादी वकिलांनी त्याच्यासाठी फौज उभी केली. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जेवढे हिंदुत्वादी आहेत त्या सगळ्यांच्या भोवती यांच्यासारखे हिंदू विधिज्ञ परिषद सारखे, लीगल फोरम फॉर जस्टिस सारखे अनेक वकिलांच्या फौजा तिथे आल्या. त्यांनी स्वतः हा खटला लढलाय. या प्रकरणात बरेच वकील जे हिंदुत्वाच्या विचारांचे, त्यांनी स्वतःहून निशुल्क हा खटला लढलाय, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे जे प्रकरण असतो, जो आरोपी असतो तो स्वतः ठरवत असतो की वकील कोणाला नेमायचं, कोणाला नियुक्त करायचं. एखादी आध्यात्मिक संस्था याला निश्चित करू शकत नाही. हे मी मगाशी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आणि आता ह्याच्यात मला वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल की ही एक इकोसिस्टीम आहे की जी सनातन धर्माला बदनाम करू इच्छिते, सनातन धर्माच्या संदर्भात कार्य करणाऱ्या संस्थांना बदनाम करू इच्छिते. आणि हा सगळा जो लढा आहे हा सनातन धर्माचा नॅरेटिव्ह, हिंदू आतंकवादाचा नॅरेटिव्ह स्थित करण्यासाठी केला गेला होता. आणि या खटल्याकडे त्या दृष्टिकोनातनं पहा, असं आमचं म्हणणं आहे. तुमच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेलं आहे की ते अंदुरे कळसकर यांना गोवण्यात आलेलं आहे असे वाटते. त्यांना मुक्त करण्यासाठी, त्यांना निर्दोष मुक्त करण्यासाठी आम्ही लढू वगैरे असं म्हटलेलं आहे. वाचून दाखवा वाक्य. मी वाचून दाखवतो ना, माझ्या हातात प्रेस.
वाचून दाखवा. वाचून आम्ही दाखवा. आम्ही लढू असं कुठे आहे? त्यांचा प्रत्यक्ष जरी नाही वाच सनातन संस्थेशी संबंध नसला तसे ते सनातन संस्थेचे मग पदाधिकारी इथे संबंध नाही लिहिलंय ना हो. हा, लिहिलंय ना. हा. तरी असं काय करता? पुढे आहे ना. अहो आपण मराठी पत्रकार आहे, आपण मराठी समजून घेतो. इथे लिहिलेलं नाहीये कुठे. पुढचं पण वाक्य वाचून दाखवा. हा वाचा वाचा. तरी त्यांना या कहाँ पर है? प्रकरणात गोवण्यात आले असे आम्हाला शक्यता वाटते. त्यामुळे या प्रकरणातील अधिवक्त्यांनी जशी इतरांना निर्दोष मुक्त करण्यात भूमिका बजावली तशीच उच्च न्यायालयात हे प्रकरण नेऊन त्यांनाही निर्दोष मुक्त करण्यासाठी लढतील असे त्यांनी आज घोषित केले आहे. हा. मुंबई उच्च हे कुठून घोषित केलंय? निर्दोष मुक्त होतील अशी या प्रकरणाचे ऍडव्होकेट्स, तुमचं पत्र काय ते? मी तेच सांगतोय. हे आम्ही काय म्हटलंय की पुणे न्यायालयात निकाल दिल्यानंतर त्या ठिकाणी प्रकाश साळसिंगीकर जे वकील होते त्यांनी तिथे बाहेर बाईट येऊन ही जी बाईट दिली ती बाईट मी त्याच्यात लिहिली आहे की त्या अधिवक्त्यांनी असं घोषित केलंय की आम्ही कोर्टामध्ये उच्च न्यायालयात जाऊन लढणार आहोत असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यात सनातन संस्था लढेल असं कुठे लिहिलेलं आहे? हे जे पाठिंबा हे जे प्रेस नोट आहे हे अहो, पण- सनातन संस्थेचे आहे ना. अहो पण सनातन संस्थेचे पण त्याच्यात लिहिलंय ना की हे अधिवक्त्यांनी घोषित केलं. त्यांच्या मग त्यांच्या अहो आता मग आमची प्रेस आहे म्हणजे आम्ही आमचीच प्रेस. मग हे तुम्हाला माहितीसाठी की बाबा त्यांच्या अधिवक्त्यांनी घोषणा केली आहे. सकाळी तुम्ही सगळ्या चॅनलची बाईट काढून बघा. प्रकाश साळसिंगीकर जे आहेत तर त्यांनी, आणि आता इथे घनश्याम उपाध्याय आमच्या बरोबर बसलेत, आमच्याच प्रेसला बसलेत, ते सांगतायत की माझा सनातनशी संबंध नाही, मी हिंदुत्ववाद्यांसाठी केस लढतो. तर ते म्हटलेत की मी त्यांची केस लढायला तयार आहे. संपला प्रश्न. म्हणजे आपण काय की आपण विनाकारण ह्या गोष्टी करताना म्हणजे कसं आहे एकांगी भूमिका घेऊन करू नका. जे आहे ते लिहिलेलं आहे. आता तुम्ही सांगितलं तुम्ही लढणार लिहिलेलं नाही ना कुठे वाक्य तसं. तुम्ही अर्थाचा त्यामुळे विपर्यास काय करताय. विनाकारण तुम्ही हे करू नका. हे बघा मी इथे ना आम्ही जवळपास मागचे 25 वर्ष काम करतो, 25 वर्ष इथे प्रेस घेतो. लक्षात आलं ना? तर आम्हाला ह्या भूमिका माहिती आहेत, कोण काय कशी भूमिका असते ही माहिती आहे. तर त्या दृष्टिकोनातून भूमिका स्पष्ट केली आहे. तुम्ही प्रश्न विचारला, तुमच्या प्रश्नाचं उत्तरही दिलं आम्ही की आम्ही लढणार नाही. ती जी आहे ती त्या अधिवक्त्यांची भूमिका आहे. आज सकाळी त्यांनी प्रकाश साळसिंगीकरांनी घोषणा केली, सगळ्या मीडियाने दाखवलं. परत तुम्ही विचारताय की परत तुम्हीच लढणार आहात का? 2 वेळा याचं उत्तर दिलं. त्यामुळे विनाकारण हे करू नका. लक्षात आलं? आता आपला जो आहे पुढचं जर काय असेल तर ठीक आहे, नाहीतर मला वाटतं मग प्रश्न आपले संपले असतील तर बाईट घेऊया आणि हे करूया. आपण सगळेजण आलात त्याबद्दल धन्यवाद. हा मराठीत की हिंदीत? दोन्ही. हा कशा कुठल्या भाषा? नाही माईक नको आहे. हा. माईक ठेवताय ना लवकर? काय करताय? नमस्कार. नमस्कार. आज डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे आणि या प्रकरणात सनातन संस्थेचं निर्दोषत्व एक प्रकारे सिद्ध झालं आहे. या प्रकरणामध्ये भगवा आतंकवादाचं नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी एक प्रकारचे या UAPA नावाचा कायदा लावण्यात आला होता. यात सनातन संस्थेला गुंतून UAPA कायदा लावून भगवा आतंकवाद काहीतरी आहे किंवा ही संस्था भगवा आतंकवादी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. आज माननीय न्यायालयाने हा UAPA या प्रकरणात गैरलागू आहे असा निर्णय दिला आणि सनातनचे जे साधक आहेत विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. याचबरोबर सनातनच्या आश्रमामध्ये जे डॉक्टर वीरेंद्रसिंग तावडे वैद्यकीय सेवा देत होते निशुल्क, त्यांचीही आज निर्दोष मुक्तता केली. त्याचबरोबर या प्रकरणात जे हिंदुत्ववाद्यांचे वकील संजीव पुनाळेकर ज्यांनाही आरोपी बनवण्यात आलं होतं त्यांनाही आज निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. आणि एक प्रकारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की या सनातनच्या साधकांना किंवा सनातनशी संबंधित असलेल्यांना ह्याच्यात गुंतून
हा भगवा आतंकवादाचं नॅरेटिव्ह आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला होता. हे प्रकरणच संपूर्णतः बोगस होतं. यात अशा प्रकारे हे केलं होतं की या सगळ्यांचं काहीतरी एक सिंडिकेट आहे आणि ते हे भगवा आतंकवादाच्या थेऱ्या करतंय, हत्या करतंय अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न होता. पण न्यायालयामध्ये जेव्हा कोर्टात प्रोसिडिंग सुरू होतं तेव्हा या सगळ्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे हे सुद्धा CBI सिद्ध करू शकली नाही. या प्रकरणामध्ये जे 2 युवक कळसकर आणि अंदुरे यांना जी शिक्षा झालेली आहे, तर या संदर्भात ते सुद्धा, कारण केस बोगस आहे त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की ते उच्च न्यायालयात जाऊन आपला न्याय प्राप्त करतील. न्यायालयाचा आदर करत आम्ही हे म्हणतो की उच्च न्यायालयात त्यांना न्याय मिळेल. या प्रकरणात आम्ही एवढं सांगू इच्छितो की भारतभरातल्या, देशभरातल्या ज्या अर्बन नक्षलवादी शक्ती आहेत, ज्या या प्रकरणात स्वतंत्र प्रत्यक्ष हस्तक्षेप करत होत्या, सनातनच्या बाजूनी विरोधात बातम्या लावत होत्या आणि सनातन धर्माला बदनाम करायचा प्रयत्न करत होत्या, हिंदुत्वाला बदनाम करायचा प्रयत्न करत होत्या, आज UAPA ॲक्ट काढून आणि सनातनचं निर्दोषत्व बहाल करून न्यायालयाने या सगळ्यांचे अर्बन नक्षलवाद्यांचे जे मनसुबे होते ते ध्वस्त केले आहेत. नाही, मी मगाशीच सांगितलं की पृथ्वीराज चव्हाण यांनी या पूर्ण तपासाची दिशा भरकटवली. त्यांनी 1 तासात कुठल्याही प्रकारचा तपास झालेला नसताना सांगितलं ह्याच्या मागे हिंदुत्वादी शक्ती आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण ह्याचे कल्प्रिट आहेत आणि याचा प्रश्न आज माध्यमांनी पृथ्वीराज चव्हाणांना विचारायला पाहिजे की तुम्ही अशी दिशा का दिली. नमस्कार. आज डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरण में सनातन संस्था का निर्दोषत्व सिद्ध हो चुका है. इस प्रकरण में जो UAPA एक्ट लगाया गया था, जिसके द्वारा ये दिखाया गया था कि सनातन संस्था कोई भगवा आतंकवादी संस्था है, तो वो आज माननीय न्यायालय ने UAPA एक्ट को निरस्त कर दिया है और संस्था को निर्दोष बहाल किया है, निर्दोषत्व बहाल किया है. इस प्रकरण में सनातन संस्था के जो साधक है, इनको विक्रम भावे, इनको आरोपी बनाया गया था, 2 वर्ष तक कारावास में रखा गया था, उनको आज माननीय न्यायालय ने निर्दोष मुक्त किया है. उसी प्रकार से डॉक्टर वीरेंद्र सिंह तावड़े जो सनातन आश्रम में निःशुल्क वैद्यकीय सेवा दे रहे थे, उनको भी 8 वर्ष आरोपी बनाने के बाद आज माननीय न्यायालय ने निर्दोष मुक्त किया है. उसके बाद जो हिंदुत्वनिष्ठों के वकील रहे एडवोकेट संजीव कुनालेकर, इनको भी माननीय न्यायालय ने निर्दोष मुक्त किया है. ये संपूर्ण केस बोगस केस था और एक प्रकार से हिंदुत्वनिष्ठों को भगवा आतंकवादी दिखाने के लिए या सनातन संस्था को फंसाने के लिए बनाया गया था और इस दृष्टिकोण से उस प्रकार से उन्होंने पूरी केस की थ्योरी रची गई थी. इसमें आपने देखा होगा कि शरद कलस्कर और सचिन अंदुरे, ये 2 युवक हैं, इनको भी आज न्यायालय ने दंडित किया हुआ है. वास्तव में देखा जाए तो ये पूरा केस बोगस है और न्यायालय के पूर्ण आदर रखते हुए हम ये कहते हैं कि आगे हमारे यहाँ न्यायालयीन मार्ग में न्याय मिलाने के लिए उच्च न्यायालय में जाने का एक मार्ग होता है, तो उसी प्रकार से उनके वकील वहाँ जाएंगे हाईकोर्ट में और वो अपना निर्दोषत्व वहाँ सिद्ध करेंगे, उनको न्याय मिलेगा. मैं इस प्रकरण में पूर्ण रूप में इतना ही कहना चाहूँगा कि जो अर्बन नक्सलवादी शक्तियाँ हैं, जिनको भगवा आतंकवाद का नैरेटिव सेट करना था, सिद्ध करना था, वो आज पूर्ण रूप में यहाँ ध्वस्त हो चुका है. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.